नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आता कोकणात आपल्या गिरहे या गावामध्ये आलेलो आहे आणि बरेच दिवस एक व्हिडिओ राहून गेलेला आहे. म्हणजे तुम्हाला माहीत असेल, आपले बरेचसे तुम्ही व्हिडिओ आपले कोकणातले पाहिले असतील. त्याच्यामध्ये आपल्या जे घराचं बांधकाम केलं ते व्हिडिओ तुम्ही सर्व पाहिले असतील. त्याच्यात आपण 7-8 व्हिडिओ बनवले. म्हणजे घर बांधल्यापासून घरात राहण्याला येईपर्यंत प्रत्येक व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत शेअर केला आहे. तर त्या व्हिडिओची म्हणजे ज्या आपलं जे घर बांधलं कोकणात, त्या घराबद्दल भरपूर साऱ्या क्वेरीज होत्या आणि त्या क्वेरीजचा व्हिडिओ आपला बनवायचा लागला. क्वेरीज म्हणजे असं की साहित्य किती लागलं आणि किती खर्च आला. ॲक्च्युली आपलं घर आहे ते पूर्ण अजून झालेलं नाही, कारण मनी पॉवर तर माहीत आहे, सामान्य माणसाची जी अडचण असते ती म्हणजे पैसा, आणि तोच आपल्याला कमी पडला आणि आपला बजेट थोडा हल्ला होता. जर तुम्हाला कोकणात किंवा कुठेही घर बांधायचं असेल तर तुमचा प्रॉपरली पहिला बजेट ठरला पाहिजे. म्हणजे तुमचा जर 5 लाखाचा बजेट असेल तर तुमच्याकडे एक्स्ट्रा 1.5 ते 2 लाख रुपये पाहिजे. कारण जेव्हा पण आपण घराला सुरुवात करतो तेव्हा प्रॉपर प्लॅनिंग करावं लागतो, आणि जर प्लॅनिंग तुमचं थोडंफार इकडे तिकडे झालं तर खर्च पण वाढत जातो. म्हणजे घराच्या कामामध्ये घर आणि लग्न या दोन गोष्टी तुम्ही प्रॉपर त्याच बजेटमध्ये करू शकत नाही. इकडे तिकडे खर्च वाढत असतो. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे कोकणात घर बांधलं आहे त्याच्याबद्दल आपण मला इन्फॉर्मेशन देणार. म्हणजे घराला किती खर्च आला ते सांगणार आहे, रँडमली सांगणार आहे. तुम्ही त्याची टोटल नंतर करा. आपण जे घर बांधलं ते आपलं प्रॉपर पहिलं म्हणजे जुनं घर होतं ते चिरेबंदीच होतं, पण त्याला 45 ते 46 वर्ष झाली होती. त्याच्यामुळे जे आपलं वरचं छप्पर होतं ते सगळं लाकडाचं होतं आणि कौलं होती. तर ते छप्पर पहिला आपला प्लॅनिंग होता की ते छप्पर चेंज करायचं. पहिलं आपण वाशे आणायचं ठरलेलो, पण नंतर वाशे पण मिळायचे, म्हणजे वाशे आहेत ते खूप महाग आहेत, कारण आता लाकडं पण कुठे राहिलेली नाहीत. सो नंतर आपण ठरवलं की लोखंडी वापरायचं. नंतर आपण जे GIचं आता नवीन स्क्वेअर बॉक्स आलेत त्याचा यूज करून आपण ते वरचं छप्पर करायचं ठरलेलं. नंतर बोललो की आता आपण घर कोसळलं आहे तर थोडी सिस्टीम चेंज करू. काय पहिल्या कसा जुन्या काळातल्या प्लॅनिंगने बांधलेलं होतं. म्हणजे जे रूम होते त्यांची ॲक्सेस म्हणजे हॉलमधून वगैरे नव्हती. साईडला 2 रूम होते, त्याची ॲक्सेस वेगळी होती, एंट्री वेगळी होती. त्याच्यामुळे आपण थोडं प्लॅनिंग वेगळं केलं आणि आता आपल्या हॉलमधूनच सर्व रूममध्ये जायचं एंट्री केला. तर सगळं डिटेल आहे ते माझ्या मोबाईलमध्ये आहे, पण आता माझ्याकडे एकच मोबाईल आहे त्याच्यामुळे त्याच्यातून शूट करतो आहे. तर ते तुम्हाला दाखवू नाही शकत, मागे पक्ष्यांचा आवाज येतो आहे. सो या डायरीमध्ये मी सगळं डिटेल लिहून काढलं आहे, ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. सो बघूया आपल्या घराला साधारण किती खर्च आला. अजून आपल्या घराचं बरंचसं काम बाकी आहे. म्हणजे काही 2 रूमचं प्लॅस्टर बाकी आहे आणि बाकी लाद्या वगैरे बसवायचे आहेत, मार्बल वगैरे ते राहिलेलं आहे. सो जेवढा पण आता आपल्याला खर्च झाला आहे तो तुम्हाला सांगतो. म्हणजे रँडमली सांगू आपण, बाकी तुम्ही हिसाब लावा. जेव्हा पण आपण घर बांधतो तेव्हा आपलं प्लॅनिंग ठरलेलं असतं, म्हणजे बजेट मागे पुढे होत असतो. तर ते पण प्लॅनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता बघूया आपण आपल्या घराला साधारण किती खर्च. आपलं जे घर आहे ते आपण अर्धवट भिंती वगैरे काढल्या होत्या, त्याच्यामुळे आपल्याला जे घरासाठी चिरे लागले, जेव्हा आपला चिरा आहे जांबा दगड, तो आपल्याला साधारण 1200 चिरे लागले. त्याचा खर्च टोटल आला चिऱ्यांसाठी 33,000 रुपये. आय थिंक काहीतरी 5,500 रुपये काहीतरी. एक गाडी आहे त्याच्यामध्ये 200 चिरे येतात, तर त्याचा खर्च आपल्याला 33,000 रुपये आला. त्याला चिरे बांधकाम करण्यासाठी जे आपल्याला सिमेंट वगैरे लागतं, तर सिमेंटचा खर्च येतो आपल्याला 20,720 रुपये असा खर्च आला. जे पण खर्च तुम्हाला सांगते तो मी रँडमली सांगतो आहे, टोटल फायनल मी अजून काही केलं नाही आहे. त्याच्यानंतर जी गडी असतात, मजुरी असते, सगळे गडी वगैरे आणि पैरी वगैरे जे काही कामासाठी लागले, वाळू चाळायसाठी किंवा इतर काही कामं असतील त्याच्यासाठी ते मजुरी लागले. 1,30,600 रुपये अशी मजुरी लागलेली आहे आपल्याला. आणि घर बांधकामासाठी महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे वाळू. आय थिंक वाळूचे आपल्याला 2 गाड्या लागल्या, त्याचे झाले आपल्याला 36,000 रुपये. 36,000 रुपयेमध्ये आय थिंक 5 ब्रास काहीतरी आली, 5 की 6 ब्रास काहीतरी वाळू लागली. अजून आपलं प्लॅस्टरचं काम घराचं बाकी आहे. म्हणजे
2 रूम आपले घरात प्लॅस्टर करायचे बाकी आहेत आणि बाहेरून 2 साईडचं बाकी आहे. तर वाळू आपल्याला अजून थोडी लागणार आहे, थोडीशी वाळू आपली शिल्लक आहे. ते प्लॅस्टर आता बघू, पाऊस पडला की सुरू करायचं बोलतो राजा. सो अजून आपण जे हॉलमध्ये आणि गॅलरीमध्ये जे मार्बल बसवलं आणि किचनमध्ये त्याचा खर्च झाला आहे 45,900 रुपये, म्हणजे टाईल्सचा सर्व खर्च, म्हणजे बाथरूमपासून सर्व जे काय ते. आणि जे आपण विंडो बसवले त्या विंडोचा खर्च झाला आपल्याला 30,000 रुपये. आणि एवढं सगळं सामान आपल्या इकडे कुठे सामान भेटत नाही आपल्याला. पडेल गेंटिंग, देवगड किंवा तरळे त्या साईडला जायला लागतो. आपण हे सामान जर कोल्हापूर वगैरून आणलं असतं तर आपल्याला स्वस्त पडलं असतं, पण तेवढा आपल्याकडे वेळ नव्हता, कारण आपण मुंबईवरून यायचो, सामान वगैरे घेऊन द्यायचो, नंतर परत रिटर्न द्यायचो. ते सगळं कामगारच करत होते, त्याच्यामुळे थोडं प्लॅनिंग इकडे तिकडे आपलं झालेलं आहे. तर खिडकीचे आपल्याला खिडक्यांचे जे आहे हे आहेत विंडो वगैरे, त्याचा 30,000 रुपये खर्च आला. आणि टेम्पो भाडं वगैरे आहे ते 6,500 रुपये. असा पावसाचं वातावरण खूप झालं आहे, त्याच्यामुळे खूप गरम होतं आहे. ह्युमिडिटी जास्त आहे गावाला, मुंबईपेक्षा इकडे गरम होतं आहे. आणि सकाळपासून पूर्ण पावसाचं क्लायमेट झालेलं आहे. आपण होतो आता टेम्पो भाड्यापर्यंत. तिथून नंतर लाईटची फिटिंग, ती आपण स्वतःच काम केलेलं फिटिंग. सामान वगैरे आपण सर्व मुंबईवरून येताना घेऊन आलेलो आपण उल्हासनगरवरून. सो ते लाईटची फिटिंग मी स्वतः केलं, त्याच्यामुळे त्याचा खर्च कमी झालेला आहे. फक्त ते सामानाला खर्च आला ते आहे 6,200. अजून बाकीच्या रूमची फिटिंग बाकी आहे. जेवढं आपल्याला पाहिजे होतं तेवढंच आपण फिटिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर इतर खर्च, म्हणजे इतर काही खर्च असेल चहा पाणी वगैरे, ते आहे 1,700 रुपये. आणि आईने काय खर्च केला बाकी नाश्ता बिष्टा पाण्याचा, त्या आईला माहीत असेल. तो मी काय याच्यामध्ये ॲड केलेला नाही. तिने पण बरेचसे खर्च केले असतील, कारण बायकांची मजुरी वगैरे तिनेच दिली. तर त्याचा इतर खर्च मी दिला आहे 1,700 रुपये. आणि त्याच्यानंतर आपण डोअर बसवले गणपतीच्या नंतर, तर जे डोअर आहेत म्हणजे दरवाजे, तर त्यांचा खर्च आला आहे 7,500 रुपये. असा आपल्याकडे टोटल आला आहे. टोटल आहे ती तुम्ही, हे मी जसे तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितले तुम्ही करू शकता. आय थिंक 4,60,000 असा काहीतरी खर्च झालेला आहे आत्तापर्यंत. पण अजून आपल्या घराचं काम बरंचसं बाकी आहे, म्हणजे अजून 2-1 लाखाचा खर्च आपल्याला आहे. कारण आपला सामान्य माणसाकडे तेवढा पैसा उपलब्ध नसतो. जसं आपले पैसे साठत जातील तसं आपलं हळूहळू काम करत जाऊ. सो असा होता आपल्या घराचा खर्च अंदाजे. अजून खर्च बाकी आहे, तो तुम्हाला कधी कधी नंतर व्हिडिओमध्ये सांगेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपला कोकणातल्या घराच्या बद्दल बऱ्याचशा इन्क्वायरी होते, ज्यांच्याकडे माझे नंबर होते ते कॉल करून विचारत होते. गावातलेच भरपूर फोन आलेले, कारण बऱ्याचशा जणांची घरं आता चालू आहेत, काम चालू आहे. आपल्यामुळे कसं दुसऱ्यांना पण थोडाफार फायदा होतो, त्याच्या हेतूने आपण हे सर्व व्हिडिओ बनवले होते. म्हणजे आपल्याला तेवढी आयडिया भेटते कसा काय खर्च होतो, कसं काम केलं पाहिजे, कोणाला काम दिलं पाहिजे, कॉन्ट्रॅक्टमध्ये दिलं पाहिजे का स्वतः. कॉन्ट्रॅक्टमध्ये दिलं की कसं, तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये देऊ शकता. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्हाला थोडेफार पैसे तुमचे कमी पडतात. तुम्ही स्वतः सगळं सामान घेऊन यायचं आणि मजुरीवर द्यायचं, ते पण सोपं पडतं. कॉन्ट्रॅक्टवर दिलं की कसं तुम्हाला काही लक्ष देता येत नाही. सो तुम्ही तुमच्याकडे वेळ असेल तर ते पॉसिबल होतं, नाहीतर होत नाही. तर वेळ नसेल तर ऑब्वियसली कॉन्ट्रॅक्ट द्यायलाच लागतो. तर असा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपला कोकणातल्या घराचा काय खर्च आला ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर.